नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यनिष्ठ आणि कर्तव्यदक्ष आमदार सीमाताई महेशिरे यांनी आपल्या मतदारसंघात नियमितपणे विकास निधी आणून अनेक विकास कामे मार्गी लावत आपल्या कामाचा आलेख उंच ठेवलेला आहे। त्यामुळेच पश्चिम विधानसभा मतदारसंघ विकासाची गंगा खऱ्या अर्थाने आल्याचे नागरिकांच्याही मनात आहे। याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 30 मध्ये इंदिरानगर श्रद्धा विहार येथील महापालिकेच्या जागेवर शेड तयार करणे कामाचा भूमिपूजन समारंभ उपस्थित आमदार तसेच माजी नगरसेवक परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला यांच्या उपस्थितीत श्रीफळ व कुदळ मारून उद्घाटन करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कारही करण्यात आला। भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे। भाजपा नाव समृद्धीचे, भाजपा नाव विश्वासाचे, भाजपा नाव अभिमानाचे, स्वप्न पूर्तीचे। यावेळी आमदार सीमाताई महेशिरे यांनी मतदारसंघातील कामांची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। महाले काका होते, त्यांनी त्यावेळेला सूत्रसंचालन केलेलं होतं। आज जवळपास 10 लाख निधी देऊन आपल्या या कामाची सुरुवात होते, याबद्दल मी प्रथम आनंद व्यक्त करते। आज सकाळी चुंचाळ येथे खूप मोठ्या प्रमाणात तिथे वस्ती आहे, तिथे जवळपास 90 लाख रुपयाचा निधी देऊन बुद्धविहारासाठी एक सभामंडप आणि तिथे पेव्हिंग ब्लॉक त्याचबरोबर जॉगिंग ट्रॅक अशा कामाचं सकाळी भूमिपूजन होतं। आत्ताच आपल्याला सांगितलं की इथे दत्त मंदिर जे आपल्याला जवळ श्रद्धा विहारमध्ये आहे त्याचं देखील काम मंजूर झालेलं आहे आणि नर्मदेश्वर महादेव मंदिर याचं देखील सभामंडपाचं काम आपलं मंजूर झालेलं आहे। खरं तर आपल्या या श्रद्धा विहार परिसरात जवळपास 5 ते 6 आपले सभामंडप बांधून तयार आहेत, एक अभ्यासिका बांधून झालेली आहे आणि लवकरच तरण तलाव जो आपल्या सगळ्यांना खूप प्रतीक्षित आहे, आपण सर्वजण वाट पाहत आहोत, त्या तरण तलावाचं देखील भूमिपूजन आपण लवकरच या महिनाभरात बापूसाहेब करणार आहोत। बापूंनी आता सांगितलं की इथे बॅडमिंटन हॉल तयार झालेला आहे आणि त्यामुळे शक्यतो आपण असाच एक योग साधू की ते दोन्ही कार्यक्रम आपल्याला एकाच तारखेला करता येतील आणि आपली इच्छा असेल तसे जे नेते उपलब्ध होतील त्यांना आपण इथे बोलवून चांगला असा कार्यक्रम निश्चितच पुढील काळात करू। आता बापूसाहेब बोलले की आम्ही आता नगरसेवक नाही आहोत आणि जवळपास 2 वर्ष झाले आमचा निधी नाही, परंतु आपल्याला परत नगरसेवक पुन्हा सगळ्यांना व्हायचं आहे आणि त्यामुळे या सगळ्यांवर जबाबदारी आहे की आपल्या सर्वांना पुन्हा त्यांना भारतीय जनता पार्टीला मतदान करायचं आहे। आपण बघतो आहोत की आदरणीय मोदीजींनी इतका झंझावात होता की 3 राज्यांच्या निवडणुका आपण मोठ्या मताधिक्याने जिंकलो, तिथे आपले मुख्यमंत्री बसलेले आहेत आणि पुढील काळात देखील खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या मागे शक्ती ही लोकांची उभी राहणार आहे। येत्या 22 तारखेला अयोध्येत राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा तिथे होणार आहे। आपल्या सगळ्यांना मोदीजींनी आवाहन देखील केलेलं आहे की आपण ज्या पद्धतीने दिवाळी साजरी करतो त्याच पद्धतीने आपण घरासमोर देखील 5 दिवे लावावे, रांगोळी काढावी, गोडधोड बनवावं किंवा लाइटिंग करावी, जे आपल्याला शक्य आहे उत्सव करता येईल तसा तो आपण शक्यतो करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून आपण प्रत्येकजण अयोध्येला जाऊ शकत नाही आहोत। आपली कितीही इच्छा असली आता आपण जाऊ शकत नाही आहोत, त्यामुळे जे तिथलं प्रसारण असेल ते आपण लाईव्ह बघणार आहोत आणि तो आनंद आपण इथे साजरा करणार आहोत। यावेळी माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे आणि माजी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते सतीश बापू सोनवणे यांनी या कामाची माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। ताई, मागच्या वर्षीच आपण आपले सभागृह 100 बनवले म्हणून आपण तो 100वा सभागृहाचं उद्घाटन साईबाबा मंदिराच्या लोकार्पण प्रसंगी केलेला होता आणि या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मला तरी वाटतंय, कारण माझ्या आपल्या प्रभागामध्ये बापूजी ताईंच्या माध्यमातून 11व ते 12व हे शेड सभागृह असेल, कारण कलानगरचं राजा गणपती मंदिर आपल्या जवळच आहे। आपण जर तिथलं सभागृह जर बघितलं असेल तर ते ताईंच्या माध्यमातून बनलेलं आहे, ताईंच्या निधीतून बनलेलं आहे। साईबाबा मंदिर तिथलं सभागृह सुद्धा ताईंनी केलेलं आहे। चेतनानगरमधलं दास मारुती मंदिरमधलं सभागृह ताईंनीच केलेलं आहे। त्याच्या पलीकडे जाऊन आता मला वाटतं रामनवमीच्या दिवशी एका सभागृहाचं ताई लोकार्पण करणार आहे, राम मंदिर चेतनानगरमधलं, तिथल्या पण सभागृहाचं निधीसाठी तरतूद ताईंनी करून दिली। आणि पश्चिम मतदारसंघामध्ये काम करत असताना ताईंनी मला वाटतं जेवढे स्वामी समर्थ केंद्र असतील त्या केंद्रासाठी पण भरघोस असा निधी दिला, तिथली सुद्धा दुरुस्ती केली, त्यांना सभागृह बांधून दिले। आणि या पलीकडे जाऊन मला वाटतं या आपल्या भागामध्ये अभ्यासिका असेल,
फक्त आपल्याच भागात नाही तर पश्चिम मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी अभ्यासिका असतील. आता जलतरण तलावाची पण बरीच प्रक्रिया पुढे गेलेली आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपण भरघोस असा निधी आमच्या इंद्रनगर वासियांसाठी दिला, त्याबद्दलही ताई आपलं मी आभार मानतो. जास्त मी तर म्हणतो नाशिक शहरात पश्चिममध्ये जर निधी सीमाताईंनी दिला असेल तर या प्रभागाला दिलेला आहे. आणि त्यातही सर्वात जास्त दिलेला आहे तो श्रद्धा विहारला. आणि श्रद्धा विहारला मागच्याच 2 आठवड्यात आपण बघितलं, मागच्या आठवड्यात की 2 सभा मंडप मंजूर केले. परत कलानगरचं मंदिर असेल आणि जी आमची कधीची जेव्हा आम्ही निवडणूक काळात आम्ही तिघं पण जेव्हा प्रचारासाठी फिरत होतो तेव्हा मुलींची खूप मागणी होती की आमच्यासाठी सेपरेट अभ्यासिका असावी म्हणून. आणि मग आम्ही फिरत असताना एक मोठा भूखंड इथे श्रद्धा विहारच्याच पुढे आपण शिव कॉलनीच्या बाजूला बघितला आणि तिथे आम्ही ठरवलं की इथे मोठ्या प्रमाणात अभ्यासिका तयार होऊ शकेल 1+1. आणि इतका मोठा भूखंड असल्यामुळे ताईंना आम्ही पत्र दिलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी लगेच मंजूर केलं. आज ती अभ्यासिका तयार होऊन पण तयार झालेली आहे आणि मुलींसाठी सेपरेट आणि मुलांसाठी सेपरेट अशा पद्धतीने एक मजली अशी मोठी अभ्यासिका तिथे तयार झालेली. म्हणजे इतके मोठे प्रकल्प. आणि आपल्याला सांगतो की पुढच्याच आठवड्यात म्हणजे आपण जो इथे बॅडमिंटन हॉल बांधलेला आहे त्याची सुद्धा वर्क ऑर्डर झालेली आहे, याची फ्लोरिंगची. आणि जे काही किरकोळ काम राहिले असतील त्याचं सुद्धा काम आता पुढच्या आठवड्यात सुरू होईल. परिसरातील नागरिकांनी आभार मानत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी अतिशय कष्ट घेतले गार्डन साफ करण्यासाठी म्हणा किंवा ही जी आता ताडपत्री टाकलेली आहे या खाली मोठमोठे खड्डे आहेत, ते खड्डेसुद्धा काही न त्रास सहन केला त्यांनी. ज्या भागातील ज्या महिला आहेत त्या मोठमोठ्या ऑफिसर होत्या, लेखानगर, स्टेट बँक, नंतर हे तुमचं टेलिफोन एक्सचेंजमधील किंवा शिक्षिका, मुख्याध्यापिका अशा महिला येतात आणि नोकरी करणाऱ्या महिला. परंतु त्यांनी कधी कंप्लेंट केली नाही का सर आम्ही खाली बसतो, आम्हाला त्रास होतो. पण हा सुवर्णयोग आपल्या भागातले शांभाऊ बडोदे यांच्या माध्यमातून आणि आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या आमदार निधीतून हा सुवर्णयोग आलेला आहे की आपल्याला योगासाठी शेड बनवून देत आहे. यावेळी आमदार सीमाताई महेशिरे, माजी नगरसेवक ॲडव्होकेट श्याम बडोदे, माजी सभागृह नेते तसेच माजी नगरसेवक सतीश बापू सोनवणे, माजी नगरसेवक दीपाली कुलकर्णी, भाजपा द्वारका मंडलाध्यक्ष सुनील देसाई, भारत शिरसाट, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष ऋषिकेश शिरसाट, शरद निकम, मनोज चोरडिया, महाले काका व परिसरातील नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.